मालेवाडीचे आमचे राजेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महेशसाठी आणखी 500 रुपये. तुमचं नाव सांगा. सचिन माळे यांच्याकडून. वेल चला फार ॲक्च्युली मी तर म्हणेल नाईट असं म्हणण्यापेक्षा नाही निशांत, मी तर सांगेल इतका चांगला परफॉर्मन्स एंडिंग लेवलला येऊन करणं फार जिकरीची छाती आहे. चला दादा कोंबड्याची बांग येईल आता. मी डीजे मास्टर तर झोपलाय, त्याला सांगितले दादा वासुदेवाच्या गाण्यांनी सुरुवात कर, पहाटेची भक्तिगीतं भूपाली गीतं होऊ दे. ते काय झालं आता त्यांना कूलर आला, सगळं काय चालू आहे. अजिंक्य पवार पण फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट करून आलेत. चला जाऊया मॅच कडे आता. मात्र चला कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल पियुष बाबरे यांचा. संकेत आणि त्याच्या समवेत पुष्कर. फार चांगली मॅच, अगदी हरलेली मॅच जिंकणं काय असतं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळालं. हॅलो चेक. लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल, फलंदाज बाद. बडवल बनाम गुंडगे या दोन टीम मध्ये सामना तुम्ही पाहता. पहिलं षटक फेकतो गोलंदाज मनोज आणि पहिलाच ओव्हर मध्ये विकेट त्याला मिळते. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू टोएनला लागला, मिडॉन मधून निघालाय चेंडू लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन या बॉलवरती संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 या धाव संख्येवर. जेलची शक्यता. खेळाडू पोहोचले डाऊन द बॉल, पकडली जेल. दुसरा धक्का बसलेला गुंडगे टीमला, फलंदाज बाद.
दुसरा गडी इथून मैदानाच्या बाहेर. बडवल बनाम गुंडगे या दोन टीम मध्ये सामना तुम्ही पाहतात. नवीन फलंदाज ऋषिकेश आता मैदानाच्या आतमध्ये येतात. ऋषिकेश आता मैदानाच्या आतमध्ये. धावत संख्या 3. पहिलं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये मनोज. 4 ओव्हरचा सामना. फास्ट खेळा प्लीज. गोलंदाज तयार. खोलवा टपाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. रनआउटची शक्यता. थ्रो थोडासा फास्ट. पहिल्या अटॅकमध्ये थ्रो जर अटॅकिंग थ्रो जर झाला असं कदाचित प्रेशर बनू शकला असं बॅट्समनवर. 1 रन या बॉलवरती मिळत. संघाची टोटल 4. 4 धावा. गोलंदाज मनोज. वेगवान चेंडू समोरून एक्स्ट्रा बाउन्स होतोय. समोरून चेंडू राईज होत असताना व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची टोटल पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 5 वर. गोलंदाज तयार. ओ रिलीज झाला चेंडू. खेळाडूच्या हातामधून नो बॉल. पंचांना कॉल केलेला आहे. म्हणजे पहिलं जे षटक महत्वपूर्ण होतं त्या षटकामध्ये ही चुकी. कुठेतरी अंगलाट येत असताना ज्याप्रमाणे चांगले चेंडू फेकले होते पहिले, सुरुवातीचे चांगले चेंडू फेकले होते, त्याची किंमत कदाचित कमी करणारा हा चेंडू होता. नो बॉलवरती आलेला हा चौकार. टोटल 5 धावा. वेगवान चेंडू लॉंगॉन मधून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 सिंगल कंप्लीट. फक्त 1च रन या बॉलवरती मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. एकत्रित न येता लगेचच मॅचला सुरुवात करा. चला एकत्रित येऊ नका प्लीज. मॅचला सुरुवात करा. एकत्रित येऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये मनोजनं 11 दिलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पाहत कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. फिल्डिंग लावून घ्या बडवल टीम. पहिल्या षटकामध्ये 11. चला चला फिल्डिंग लावून घ्या. दुसरं षटक आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज मयूर आलेत. पहिल्या षटकामध्ये मनोजच्या विरोधामध्ये 11. सेकंड ओव्हरमध्ये मयूर. दुसरं षटक. मयूर आलेत बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला समीर शिंदे ऑन स्ट्राइक. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल 12. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती मयूर आलेत. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. बडवल आणि गुंडगे या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना. धावसंख्या 12. दुसरं षटक. एज मोठी काढा लागली आहे. थांबून लेट खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाला बीट करू शकलेले नाहीयेत. महत्वपूर्ण फलंदाज बाद.
धावा संख्या 12 आहेत. नवीन फलंदाज आलेत. स्वप्नील आलेत नवीन फलंदाज. वेगवान चेंडू, नो बॉल, पंचांना कॉल केलेला. नो बॉल, पंचांना कॉल केलेला आणि या फ्री हिट. या चुका थांबवाव्या लागतील. लॉफ करतात. फ्रीडचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलेत. प्रोटेक्शन डीप मध्ये. खेळाडू निघाले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा पूर्ण. मयूर तयार. वेगवान चेंडू, फक्त सेन्सिबली ड्राईव्ह करतात. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला डीप मध्ये. दुसऱ्याचा कॉल आहे. रनआउटची शक्यता. थ्रो देखील खराब आलेला आहे. धावा संख्या 18. झालेले धावा 18. दुसऱ्या ओव्हर मध्ये मयूर. भरपूर स्ट्रेच झाले ही मॅच आपण पाहतात. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अपील तंत्राचा वापर करण्यात आलेला डॉट बॉल. मालेवाडी हा संघ आपण पाहतात काय जबरदस्त सामना त्याने जिंकला. 6 मध्ये 22. एक चेंडू राखत सामना जिंकला. 3 सलग षटकार. आठवणीमध्ये राहील मालेवाडी टीमला हा सामना. ओव्हर द स्टंप्स. बॅकफुटला जाऊन लेट कट खेळतात. चांगली फिल्डिंग. फर्स्ट स्लीप मध्ये फक्त 1 रन. धावा संख्या जाऊन पोहोचलेली 1 च्या मदतीनं 19 वर. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये खेळतात. पहिली सिंगल कंप्लीट. 1च रन. या बॉलवरती मिळते संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावा संख्येवरती. 2 ओव्हर मध्ये 20. चला एकत्रित न येता फिल्डिंग लावून घ्या. दोन ओव्हर मध्ये 20 आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेश आलेत. चला जास्त टाइम घेऊ नका बडबल टीम प्लीज. प्रथमेश आलेत नवीन फलंदाज. गोलंदाज आहेत प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वप्नील आहेत. स्ट्रायकिंग एंडला वेगवान टाकलाय चेंडू. प्रथमेश वेगानं सुरुवात केलेली. डॉट बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रथमेश सॅकिंग एंडला स्वप्नील. भरपूर सफल झाले. चांगली विकेट किपिंग एस्टनच्या पाठीमागे. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. 20 धावा बनल्या 2 ओव्हरमध्ये. 2 नो बॉल आले. एकंदरीत 12 चेंडूंमध्ये जास्ती काळ फायदा उचलू शकलेले नाहीयेत. समीर शिंदे बाद झाले. जागृती स्पोर्ट्सची बॅट कोणाची तरी खेळाडू कक्षामध्ये राहिली आहे. ओळख पटवून घेऊन जा, नाहीतर कोणी पण येईल माझी बॅट. वेगवान टाकलाय चेंडू. पाठीमागे निघाला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन मिळाले. 21 धावा. धावा संख्या 21-21. तिसरं षटक सुरू असताना प्रथमेश आता स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश आलेत. वेगवान टाकला चेंडू. मागे निघाला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये. फक्त पुन्हा एकदा सिंगल. 22. अंतिम 2 बॉल. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहतात. 22 झालेत. 2च धावा या ओव्हरमध्ये आल्यात. समीर शिंदे यांची विकेट महत्वपूर्ण होती. 5 त्याने बनवले 3 बॉलमध्ये. त्यानंतर संकेत आणि पुष्कर. मागे खेळण्याचा प्रयत्न. ईस्टर्नच्या वरतून चेंडू विकेट किपर कडे. आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. शेवटचा आता बॉल या ओव्हरचा बाकी राहतोय. धावा संख्या 22 वरती आहे. प्रथमेश. वेगवान चेंडू. मागे निघाला. आणखीन एक डॉट बॉल. फक्त 2 धावा संख्येचं षटक इथून फेकलेलं आहे गोलंदाज प्रथमेश यांना. चला चला फिल्डिंग लावून घ्या. चला प्रत्येक जे कॅप्टन आहेत बडवल संघाचे, प्रत्येक फिल्डिंग लावून घ्या आपल्या टीमची ताबडतोब. 22 झालेत. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक. शेवटचं षटक आता प्रगती पथावर. शेवटचं षटक आता बाकी. अंतिम ओव्हर मध्ये कपिल आलेत. कपिल तयार. पहिलाच बॉल. वेगवान टाकला. वेगानं सुरुवात. डॉट बॉल. 22 झाल्यात. चांगला चेंडू आहे. आडवा बाटने खेळलेत. फटका. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. दुसऱ्यासाठी निघालेत. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावा संख्या 23 वरती. अंतिमचे 4 बॉल बाकी राहतात. धावा संख्या 22. एज लागली. टॉप एज आहे. जेलची शक्यता. पकडली जेल. फलंदाज बाद. 23 ला 5वा धक्का बसलेला आहे गुंडगे टीमला.
ओ पाठीमागे प्रज्योत घोसालकर नवीन आलेले आहेत आणि आल्या त्यांच्या बाटमधून बॉल सीमा पार चौकार. घोसालकर यांची आणि त्यांच्याच बाटमधून हा सुंदर चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वर. अंतिमचे आता 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. आडवा बाटना आता खेळतात. एक तर वेगानं कंप्लीट केले. कॉल दुसऱ्याचा देखील आहे. दोन्ही फलंदाज निघालेत. थ्रो चुकीच्या एंडला झालेला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2च्या मदतीनं धावा संख्या 28 लॉफ करतायत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे प्रज्योतचा. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही बॅटर निघालेत. थोडासा लेझी क्रिकेट. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून बाद. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवरती. 31 किती चेक क्रॉस व्हेरीफाय आपण करूयात. एकतीस झालेलं आहे. 32चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आल्या 22 झाल्या आणि या ओव्हरमध्ये 9 आल्या. डीजे गायकवाड यांच्या वतीने संगीत तुम्ही ऐकत आहात. सोडा की आता माझा दाजीबा. आता पावात हा बॅट जागृती स्पोर्ट्सची. हा कोणाची बॅट आहे? नाही ही बॅट तुमच्या बाजूला होती. आणून दिली कोणीतरी. नशीब आणून दिली. नाहीतर KTC ने ती पण 31 बनलेला 32चं टार्गेट आहे. आता स्वतः डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर उपस्थित झालेले. राजेश भोईर विचार करतात मैदानामधून बाहेर गेले आणि डीजे ऑपरेटिंगला बसले. नक्की शाळा तरी काय. चालू करा. एकतीस बनलेल्या 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये
दोन ऑफिशियल पंच, एकीकडे हरीश कराळे सर तर दुसरीकडे राज भोईर सर. तर ॲज अ थर्ड अंपायर आमच्या टेक्निकल रूममध्ये, ॲज अ DJ ऑपरेटर आमच्या टेक्निकल रूममध्ये उपस्थित झालेले संदीपजी गायकवाड सर. त्यांची देखील एक स्पर्धा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 16, 17, 18, 19 सरपंच चषक नवनाथजी बागडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. 32चं टार्गेट आहे. चांगला चेंडू टाकला पहिल्या बॉलनं. सुरुवात जबरदस्त केलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संकेत आलेत. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये सध्या तरी संदीपजी गायकवाड. त्यांची बरीचशी काळजी आहे KTC टीमला. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला सहजतेनं ड्राईव्ह करतात. क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. फक्त 1 रन या बॉलवरती मिळत्या. 32चं टार्गेट ओव्हरऑल आपण पाहतात. 32 धावा चेस जाऊन इथून करायच्यात. दोन्ही आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि प्रथमेश. याची जळते त्यालाच कळते. पहिलं षटक थांबून एक्झिक्यूट करतात. बॅकफुटला जात पूलचा फटका. सरळ सीमा पार. पॉवर होती या फटक्यामध्ये. ठोकला षटकार. ओव्हर नंबर 1 संकेत. खोलवा डापाचा चेंडू ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. पायांवरती दडला चेंडू. एक सिंगल लेग बायच्या मदतीने या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. गायकवाड सर काही कारणास्तव थोडेसे बाहेर आले. सबस्टिट्यूट अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये राज भोईर यांना जावं लागलं. आणि लगेचच किती काळजी आहे KTC लाईव्ह इव्हेंट टीमला. लगेचच मग त्यामध्ये बंटी असतील किंवा सचिन असतील त्याने लगेचच विचारपूस केली. धावसंख्या 8 धावा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होता. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. टार्गेट 32. 8 धावा बनल्यात आतापर्यंत. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची इथून गरज आहे. सचिन मिरकुड्याला किती काळजी होती संदीप गायकवाड सर यांची. जो आजच्या ऑफिशियल ड्रॉचा लकी ठरला. खास करून त्याला कूलर मिळाली. त्याने सांगितलं की जर साहेबांना जास्त त्रास असेल तर माझी कूलर लावा बिंदास. हवेची गरज असेल तर. सचिन मिरकुटे यांना भरपूर काळजी आहे. 8 धावा 24 करायच्यात 18 मध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करतात. डीप कव्हर पॉइंट. सिंगल कंप्लीट. कॉल सेकंडचा. रनआउटची चान्स आहे. थ्रो झालाय. मिसफील्ड. 2 धावा पूर्ण होतात. आता 17 मध्ये 22. धावा संख्या 10. 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 17 मध्ये आता 22 करायच्यात. बॉलिंग करतात सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज ऋषिकेश. ओव्हर द स्टंप्स. हाफ ट्रॅकर. बॅकफुटला जाऊन काय फिल्डिंग केलेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबले होते फलंदाज. आणि फलंदाज बाद नवीन बॅट्समन जो जाईल थेट स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचेल. धाव या बॉलवरती मिळत नाहीये. 10 पहिला धक्का बसलेला आहे गावदेवी बडवल टीमला. दहा झालेलात. हे गाणे आपण जे ऐकतात ते सर्व
संदीपजी गायकवाड यांच्या पेनड्राईव्ह मधून लागतात. आता हळूहळू एकनाथ माळी हे देखील इन ऍक्शन कदाचित देऊ शकतात. दहा झालेलं. धुळीवंदन चांगला साजरा झालेला सर्वांचाच. कमी गतीने टाकला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी होती. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा अपेक्षा होऊन खाली राहिलेला चेंडू. डॉट बॉल. कपिल जोमटे इन ॲट नंबर 3 मध्ये एंटर झालेले आहेत. बनवायच्यात अजून 22 बॉल बाकी राहतात 15. आणखीन एक चांगला बॉल खाली राहिला. डॉट बॉल. दहा धावा अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. या ओव्हर मध्ये फक्त 2 दिलेले आहेत ऋषिकेशनं. पहिल्या ओव्हरला 8 होत्या, 2 आले या ओव्हर मध्ये. 10 झालेल्या आहेत. 22 करायच्या 14 मध्ये. हो महत्वपूर्ण झेल होती. प्रयत्न चांगले होते समीरच्या वतीनं सुद्धा. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 11. विजयासाठी आणखीन 21 13 मध्ये. 13 बॉल मध्ये आता विजयासाठी 21. तेरा बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज प्रथमेश पोहोचलेत. 4 मध्ये 8. 200चं स्ट्राईक रेट मेंटेन ठेवलंय. वेगवान टाकला आणखीन एक चेंडू प्रथमेशसाठी. डॉट बॉल. आता 12 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 धावसंख्येची इथून गरज आहे. 12 चेंडू आणि 12 मध्ये 21. जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, 18 मध्ये 24 राहिल्या होत्या, तिथे आता ह्या ओव्हरमध्ये फक्त 3 आलेल्या आहेत. आणि आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 21. चेंडूंमध्ये विजयासाठी 11 बॉलचा आता खेळ बाकी. 11 मध्ये 19. 11 चेंडूंमध्ये 19. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला. ओ वाडा कॅच. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. कपिल झोमटे परततात बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण झटका बसलेला आहे गावदेवी बडवल टीमला. 13-2.
ऑन साइडला टर्न करतायत लॉंगॉनला. क्षेत्र मोकळं सापडलेलं आहे. आल्या आल्या फलंदाज भावेशच्या पाठमधून हा धमाका चौकार. भावेश ने चौकार इथून ठोकलेला. धावसंख्या 17. ओ वरती लागलाय. उडाला देखील वरती. स्वतः समीर पोहोचले डाऊन द बॉल. पकडलीये जेल. फलंदाज बाद. धक्का बसलेला मोक्याच्या वेली. 17ला 3 गडी बाद. आता विजयासाठी बॉल बाकी राहत आहेत ते फक्त आणि फक्त 8. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 बॉलमध्ये 15. ठाण्याचा मयूर आलेत नवीन फलंदाज. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 15. स्ट्रायकिंग एंडला मयूर. 8 बॉल 15. खोलवर टापायचा चेंडू आहे. डॉट बॉल. समीर शिंदे यांना मॅच मध्ये शिरकाव करून दिलेला गुंडगे टीमला. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 15. महत्वपूर्ण हा चेंडू समीरच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रथमेश मयूर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी मयूर. 7 बॉल 15. निर्णायक चेंडू आहे. एज लागून पाठीमागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार चेंडू. आला इथून फटका मयूरचा. 4 धावसंख्येसाठी चौकार. शेवटचे 6 चेंडू म्हणजे एका षटकाचा खेळ बाकी. एका ओव्हर मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या 11. सहा चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. मालेवाडी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. सहा चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 6 बॉल 11 धावा. अल्पेश आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 11 धावा. पहिलाच बॉल आडवा बाटने टर्न करतात क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला. 1 रन या बॉलवरती मिळेल. फलंदाज इथून बाद. 22 धावा धावा पुस्तकावरती आहेत. 5 बॉल मध्ये विजयासाठी 10.
5 बॉल 10. शॉर्ट बॉल केली चूक, बॉल सीमा पार. धावा इथून आल्या 4, आला चौकार. म्हणजे इक्वेशन बदलेल. 5 मध्ये 10 करायच्या होत्या, आता 4 मध्ये 6. आता बॉल बाकी येते 4. विजयासाठी 6 धावेंची गरज. मॅच बॉल कदाचित आलेला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 6 ची गरज. 4 बॉल 6 धावा. काय रंगला सामना. 32 छोटस टार्गेट होतं 24 बॉल मध्ये, आणि त्याच सामन्याला जवळपास खेचून आणलेल्या गुणगे टीमनं अंतिम षटकामध्ये. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 4 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. रंगली मॅच, रंगला आमदार चषकाचा हा सामना. गुणगे बनाम गावदेवी बडवल या 2 टीम मध्ये सुरू आहे क्रिकेटचा रणसंग्राम. आडवा बॅटनं खेचून मारलाय क्षेत्ररक्षक, झाली चूक. बॉल सीमा पार. धावा 4, चौकार. बॉल 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 धावेंची गरज. दोन चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 2 ची गरज आहे. 3 मध्ये 4 मध्ये 6 करायच्या होत्या. 2 सलग चौकार आले प्रथमश बाटमधून. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. फलंदाज बाद. आणखीन एक मॅच मध्ये ट्विस्ट. महत्वपूर्ण विकेट मिळत असताना इनसाइड आउट खेळायचं होतं. वेगवान चेंडू टाकला. आता 2 बॉल बाकी आहेत. 2 मध्ये 2. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे ही मॅच. या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शार आणणारा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना. आता प्रेक्षक इन्व्हॉल्व झालेले मॅच मध्ये. कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. फुल टॉस मागे चाललाय. 1 रन कंप्लीट. डायरेक्ट हिट झाली आहे. कॉल सेकंडचा आणि सामना इथून जिंकलेला आहे गावदेवी भडवल संघानं. अभिनंदन टीम.